निवडणूक आयोगाच्या निकालाचं कवित्व खूप दिवस चालणार आहे असं दिसतंय. कारण की त्याच्यानंतरची जी पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली आणि जे काही रडगाणं सुरू केलं, जे काही विधवा विलाप सुरू केला, खरं तर त्यांची जी आधी भाषा होती, मर्द असेल तर या, समोरून या, आणि काय काय, मग त्या पद्धतीने त्याचं काहीतरी अंश त्यांच्या बोलण्यामध्ये दिसायला पाहिजे होतं. एक मुद्दा तर इतका साधा आम्ही वारंवार मांडतो आहोत की तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा लोकांना समोर जायचं होतं, एक निवडणूक ग्रामपंचायत आणि ह्याची नगरपंचायतची मध्ये होऊन गेली, त्या काळामध्ये तुम्ही तुमचं कर्तृत्व का नाही दाखवलं? तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे हे दाखवायला पाहिजे होतं. मतातून जी संधी हुकली. नंबर 2, ह्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर एखादी यात्रा जी तुम्ही खरं तर नियोजित केलेली होती, त्याचा काही भाग झालाय, तुम्ही अजूनही घरातून बाहेर पडायला जर तयार नसाल तर हे नंतर रडगाणं गाऊन काय उपयोग? जगनमोहन रेड्डीचं उदाहरण आम्ही मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं की तो घरी बसून नाही राहिला, त्याच्यावरती अन्याय झाला. वडिलांच्या अपघाती निधनाच्या नंतर काँग्रेस पक्षाने त्याच्यावरती न्याय केला नाही असं त्याला वाटलं. पक्ष सोडला, नवीन पक्ष स्थापन केला, संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये फिरून पायी यात्रा काढली, लोकांशी संपर्क केला आणि तो एक नवीन पक्ष स्थापन करून निवडून आला. तुमच्याकडे तर बापाचा आयता पक्ष होता ना. त्याच्यातून काही लोक गेले ही नंतरची गोष्ट. निकाल आत्ता आलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेल्याचा निकाल आत्ता आलाय. मधल्या 7 महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला ही तर संधी होती की तुम्ही तुमचं ते घरकोंबडेपण सोडून बाहेर पडून सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून तुमचा जो काही मुद्दा आहे तो सांगू शकत होता. यापूर्वी सुद्धा असा एक प्रसंग घडलेला आहे. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींना पंतप्रधान म्हणून अजून समोर केलेलं नव्हतं. अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातली एक भावना अण्णांनी तयार केली. अरविंद केजरीवालनी त्याचा फायदा घेतला. दिल्लीपुरता स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडून आणला. त्याच वातावरणाचा फायदा घेत मोदींनी चाय पे चर्चा आणि त्या सगळ्या ह्याच्यामुळे तुम्ही ते सगळं वातावरण आठवून पहा. हे नेते काय करत होते? यांच्या हातात काय होतं? तेव्हाच्या असलेल्या अरविंद केजरीवाल नावाच्या माणसाकडं काय होतं? पक्षही नव्हता. पक्ष नंतर स्थापन झाला. काही यंत्रणा नव्हती, काही नव्हतं. आणि दुसरीकडं मोदी हे जे एका छोट्या राज्याचे 25-26 खासदार निवडून येणाऱ्या राज्याचे फक्त मुख्यमंत्री होते. ह्या सगळ्या संधीचा फायदा घेत लोकनेता त्यालाच म्हणतात ना की जो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतो. हा निकाल यायच्या आधीच्या 7 महिन्याच्या कालखंडामध्ये सत्ता गेल्याच्या नंतर तुमचा जो काही मेसेज होता तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, तेही घडलं नाही. उलट आता एक जो पैलू आम्हाला मुद्दाम या व्हिडिओच्या निमित्तानं समोर मांडायचा आहे तो आता असा लक्षात येतोय की शिवसेना बाळासाहेब जसे जसे काय म्हणता येईल त्यांना की बाळासाहेबांची ताकद कमी होत गेली किंवा बाळासाहेबांना प्रत्यक्ष फिरणं अवघड होत गेलं किंवा बाळासाहेबांचं नंतरचं आजारपण, या सगळ्यातून उद्धव ठाकरे हे फक्त बापजाद्याच्या पेढीवर बसणारा जो सावकार असतो स्वतःचं डोकं काही लावत नाही. जी काय उधाऱ्या जुन्या चालू आहे, जी काय सावकारी चालू आहे त्याच्यावरती त्याचं चालू आहे. अशा पद्धतीनं त्याच्यातही जर त्यानं स्वतःचं डोकं लावलं नाही तर ते कसं बुडत बुडत जातं त्याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्ही अगदी आधीपासून तपासून पहा. भले बाळासाहेब हयात असताना छगन भुजबळ सारखे बाहेर पडले, त्यांनी बाहेर जाऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. अगदी आत्तापर्यंतच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. गणेश नाईक बाहेर पडले, राज ठाकरे आणि नारायण राणे ही 4 ठळक अशी उदाहरणं आहेत जे तथाकथित तेव्हाच्या शिवसेनेमध्ये होते. बाळासाहेबांच्या हयातीत हे लोक बाहेर पडले. बाहेर पडून त्यांनी त्यांच्या पातळीवरती काही एक विशिष्ट स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, सर्वसामान्य लोकातला नेता म्हणून. हे कुठलाच गुण स्वतः उद्धव ठाकरेंनी दाखवला नाही. तुम्ही नेता आहात, तुम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचे, तुम्ही फोन घ्यायला तयार नाहीत. ही तक्रार तुमच्याच कार्यकर्त्यांची, आमदाराची, खासदाराची, तुमच्या मंत्र्यांची आहे. या सगळ्या फाटाफुटीमध्ये सर्वसामान्य आमदार गेले हे कोणी समजू शकतं? मंत्री गेले सगळे. खरं तर त्या मंत्र्यांना इकडं काय मिळणार होतं? मंत्रीपदच भेटणार होतं परत. मग त्यांनी सोडायचं कारण कायचं? कधीतरी तर आत्मचिंतन करायचं ना. आणि जी मूळ तक्रार होती म्हणजे ह्या परत तुम्ही लक्षात घ्या, या सगळ्या गदारोळामध्ये कोणी प्रतिक्रिया दिल्या? सुप्रिया सुळे, तिकडे जितेंद्र आव्हाड, अजित पवार, शरद पवार, काँग्रेसवाला कोणीच काही बोललेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ही तर मूळ तक्रार होती शिवसैनिकाची की ही शिवसेना ही पूर्णपणे राष्ट्रवादीनं गिळंकृत केलेली आहे आणि आमच्या शिवसैनिकांचे कामं होत नाहीयेत, नेत्यांची कामं होत नाहीत. ही मूळ तक्रार होती जी तुम्ही दुरुस्त केली नाही, ऐकली नाही, त्याचं कसलंच परिमार्जन केलेलं नाही. त्यांचं कार्यकर्त्यांची तक्रार ही होती. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो हिंदुत्ववादी तथाकथित मतदार आहे, जो मुद्दा ह्या चर्चेमध्ये हरीश साळवेंनी समोर आणला, निवडणूक पूर्व युती केलेली आहे 1989 पासून आजपर्यंत 2014च्या विधानसभेचा अपवाद वगळता प्रत्येक निवडणूक
भाजप शिवसेनेने एकत्र लढलेली आहे आणि जागोजागचे त्यांचे जे काही कार्यकर्ते त्या पद्धतीनं वागलेले आहेत, त्यांचे मतदार तसे वागलेले आहेत. आपण आपल्या मतदारांना धोका देत आहोत आणि 2-2.5 वर्ष कटली ते ठीक आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकीला तोंड द्यायची वेळ येईल तेव्हा काय करायचं हा एकनाथ शिंदेचा मूळ प्रश्न आहे. या सगळ्यांची अडचण काय आहे की आपण सत्तेसाठी तडजोड केली, मुख्यमंत्रीपद भेटलं, ते आपण बाजूला ठेवलं एक वेळ. 2 वर्ष निघून गेली, कोरोनाचा कालखंड होता, लोकांनी दुर्लक्ष केलं. पण जसा जसा कोरोना कमी व्हायला लागला आणि निर्बंध उठले आणि पूर्ववत सगळं झाल्याच्या नंतर पहिलं डोक्यात त्यांच्या उमटलं काय की लोकांना समोर जायचं असेल तर ह्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर जायचं कसं. कारण की तुमचा जो सर्वसामान्य मतदार आहे, तुम्ही तडजोडी केल्या. तुम्ही म्हणताना काही म्हणा, भाजप बरोबर शिवसेना सडली म्हणा की अजून कुठं काय उडली रडली पडली, काय म्हणायचे ते म्हणा, पण तुमच्या मतदाराला तसं वाटत होतं की नाही हे तुम्ही सांगत नाहीत. आणि आता जेव्हा प्रत्यक्ष मतदाराला तोंड द्यायची वेळ येणार आहे की मुंबई महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, नंतर मग लोकसभा आणि विधानसभा, या सगळ्यातून आपल्या वैयक्तिक पातळीवरचं जे काही तुमचं राजकारण, जे काही रडगाणे ते इकडे वेगळं राहिलं. लोकांना समोर जाताना जायचं कसं. आणि हा म्हणजे मध्यस्थ करणारे जे वारंवार सांगत होते की तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, काँग्रेसचं कोणी नाव घेतलेलं नव्हतं, राष्ट्रवादीचा नाव सोडा, आपण परत भाजप बरोबर जाऊ. भाजप बरोबर जाण्यामध्ये ह्यांचा वैयक्तिक स्वार्थ काय असेल सांगणाऱ्यांचा ती एक वेळ बाजूला ठेवा. आपला जो मतदार आहे तो त्यांचा आणि आपला म्हणजे सामायिक मतदार आहे, त्याला हे तुम्ही जे सांगतात ते भेद कळत नाही. एक मुद्दा आम्ही वारंवार मांडलेला होता की हे किती म्हणून शिवसेना सडली म्हणून, ज्या पद्धतीने शिवसेनेच्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, आमदार खासदार मंत्र्यांनी तक्रारी केल्या राष्ट्रवादी बरोबर असताना, तशी एकही तक्रार भाजप बरोबर असताना केल्या गेलेली नाही. 2014 ते 2019 मधलं मी तर तुम्हाला वारंवार आमच्या नेहमी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करत असतो की आम्ही सांगतो म्हणून तुम्ही विश्वास नका ठेवू, तुम्ही तपासून पहा. 2014, 15, 16, 17, 18, 19 या 4-5 वर्षातले व्हिडिओ काढा. तुम्ही मला दाखवून द्या की कुठल्या तरी शिवसेनेच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, आमदार खासदारांनी, मंत्र्यांनी अशी तक्रार केलेली आहे का की आमचं तिथला जो काही समजा भाजपचा जो पालकमंत्री आहे तो आमचे कामं होऊ देत नाही. जी तक्रार राष्ट्रवादीचा पालकमंत्री आमचे कामं होऊ देत नाही असं म्हणणारे शिवसैनिक जेव्हा त्यांच्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षाचा म्हणजे तेव्हाच्या भाजपच्या, त्यांच्या बरोबरच्या भाजपचा जर पालकमंत्री असेल तर तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत असं कधी म्हणताना दिसला का. हे काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. तुमचं आणि अमित शहाचं काय फाटलेलं आहे, तुमचं आणि देवेंद्र फडणवीसची काय वाद आहे, हा तुमचा प्रश्न आहे. त्याचा संबंध सर्वसामान्य शिवसैनिकाचा नाही. त्या मैदानाचं नाव तुम्ही टिपू सुलतान करता त्यांच्या सांगण्यावरून, हे मतदारांना कसं आवडेल. किंवा तुम्ही ते कॅलेंडर अरेबिक लिपमध्ये म्हणजे उर्दू भाषेमध्ये छापता, हिरव्या रंगामध्ये तुम्ही, अरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या नादाला लागून करायला लागलात. पण हे आपल्या मतदाराला पचेल का, पटेल का, आवडेल का. कालपर्यंत ज्याच्या विरोधामध्ये आपण भांडत होतो, आज त्याच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसल्याच्या नंतर वैयक्तिक पातळीवरती तुमचं काय भलं व्हायचं ते भलं होईल. सर्वसामान्य मतदाराचं कार्यकर्त्याचं काय करायचं. आणि अजून एक मुद्दा आम्ही जो वारंवार जो आता एकनाथ शिंदेच्या निमित्तानं समोर प्रकट झाला स्पष्टपणे की तेव्हा जी प्रस्थापित राजकीय व्यवस्था होती त्याच्या विरोधामधली जी तरुण मुलं होती, विविध जाती गटातली होती, म्हणजे मराठ्यांमधले उच्चकुलीन मराठे राहिले बाजूला आणि त्याच्यातले जे ज्यांना दुय्यम मराठे समजले जातात असे सगळे होते, ओबीसी होते, दलित होते, हे सगळे शिवसेनेच्या बरोबर का आले तर त्यांना तेव्हाच्या प्रस्थापित पक्षांमध्ये जागा मिळत नव्हती म्हणून. आता जर तुम्ही शिवसेनेमध्ये मी मुख्यमंत्री, माझा पोरगा मंत्री, बाकीचा माझा कोण साडू, माझा कोण मेवणा हे जर माझ्या अवतीभोवती बसणार असतील तर तुम्ही जर तेच काँग्रेसचं राष्ट्रवादीचं कल्चर आणलं असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय. हा जो एकनाथ शिंदेचा अतिशय पिन पॉइंट असा मुद्दा होता की त्याचं हे उत्तरच द्यायला तयार नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कार्यकर्ते तुम्हाला वारंवार जे सांगत होते त्याच्यामुळे आता जो निकाल निवडणूक आयोगाने दिले त्याच्यामधले एक कटू सत्य असे की खरंच शिवसेना बाळासाहेबांची जी शिवसेना होती तीच त्यांच्याकडे, कारण की ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून कार्य करतायत. उद्या हे जरी लोक पुन्हा आपले पोरं बाळण त्यांच्यात अडकून बसले तर त्यांच्या विरोधामध्ये असंच बंड होईल. शिवसेना ही जे वृत्ती आहे ती प्रस्थापित राजकीय लोकांना बाजूला ठेवून नवीनना संधी देणे, ह्याला शिवसेना असं म्हणतात. म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना असं जर म्हणायचं असेल तर तिच्यामध्ये घराणेशाहीला थारा नाही. आताच्याही नेतृत्वाने घराणेशाही केली तर त्याच्या विरोधामध्ये अशाच पद्धतीनं बंड होईल. जे
निकाल आला त्याच्यावरची ही उसंतवाणी. मातोश्री वरती लागला निशाणा, पळला उताणा उद्धवा. एकनाथे नेला उचलुनी पक्ष, संगे संघ दक्ष सहकार्य. धनुष्यनी बाण एकनाथे हाती, उद्धवाने माती खाल्ली इथे. ज्याच्या हाती सैन्य तिकडेच सेना, ज्याच्या हाती सैन्य तिकडेच सेना, निकाली सामना झाला ऐसा. घर कोंबड्याने बसावे घरात, नको ती वरात लोकांमध्ये. डोळ्यांमध्ये ज्याच्या संजयाची दृष्टी, अंड्यातच सृष्टी सारी त्याची. नावासह पक्ष गेला तो सगळा, नावासह पक्ष गेला तो सगळा. काढा आता गळा कांत म्हणे, काढा आता गळा कांत म्हणे. संजय राऊत सारखे जे उटपटांग लोक तुम्ही जवळ बाळगले, की जे प्रत्यक्ष मास लीडर नाहीयेत, किंवा अनिल परब असो, मिलिंद नार्वेकर असो, वरुण सरदेसाई असो, कोण लोक गोळा केले तुम्ही आजूबाजूला? हे प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळणारे होते का? बाळासाहेबांच्या भोवती जे लोक होते ते लोकांमध्ये मिसळणारे होते. स्वतः बाळासाहेबांची पण सर्वसामान्य लोकांशी नाळ जुळलेली होती, जसं इंदिरा गांधीची होती तिकडे. नंतर जेव्हा तुम्ही दरबारी राजकारणामध्ये सापडले राहुल गांधी सारखे लोक, तोच किस्सा इकडे आहे. तुम्ही दरबारी म्हणजे त्याला ल्युटन्स पॉलिटिक्स म्हणूयात आपण, की त्यांचा प्रत्यक्ष सर्वसामान्य लोकांशी काही संबंध नाही. अजूनही ह्या निकालातून यांचे डोळे उघडलेले नाहीयेत. पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने ह्यांनी गळा काढला त्याच्यातून हे सिद्ध होतं की हे काही शहाणपण शिकलेले नाहीयेत. त्याच्यामुळे जशा पद्धतीने हा पक्ष गेला, आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा तोही परत, आम्ही मागच व्हिडिओ केलाय, त्या निकालाचा आमदारांच्या अपात्रतेशी काहीही संबंध नाही. 16 आमदारांना जी नोटीस पाठवलेली आहे तिचा कालखंड किती असावा आणि काय असावा इतकाच तो फक्त मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालय हेच सांगणार आहे की तुम्ही फ्लोअर ऑफ द हाऊसवरती जाऊन ठरवा काय करायचे ते, पण हे समजून घ्यायला तयार नाहीत. जर त्यांना समजून घ्यायचं नसेल तर आपण समजून सांगणारे कोण? इथेच थांबूयात. धन्यवाद.